प्रमाण त्यांच्या बोला देव भक्ताचा अंकिला न पुसता जाता नये खाली बैसताये भे अवघा त्याचा होय जीवे भावा सहित वदे उपचारे वाणी काही माग मनवणी उदासनाच्या लागे तुका म्हणे दावे मागे न पुसता जाता नये खाली बैसताई भे विडवलं विडवलं पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संदाज्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासुर्गा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अंगरला दलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जगद्गुरु तुकोबायाच्या अभंगातून भक्ताचा शब्द देव कसा सांभाळतो या विषयाचं चिंतन करता विडवलं संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्तानं हा भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने संपन्न होत आहे. समस्त ग्रामाचं शिरस्त्राव आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रमाला प्राप्त झालेली ही भव्यता विडवलं
या सप्त्याचे जे प्रेरणास्थान आहेत असे वैकुंठवासी नारायणराव लक्ष्मण देशमुख, ज्यांनी संपूर्ण जीवन हे गजानन बाबांच्या सेवेमध्ये खर्च केलं, अशा दादांच्या असणाऱ्या अथक परिश्रमातून त्यांच्या आशीर्वादाने हा सोहळा संपन्न होत आहे. त्यांची खूप इच्छा होती, दरवर्षी ते सोहळा हे करतच होते, पण हा भव्य सोहळा पाहण्यासाठी ते आज आपल्यामध्ये नाही. इह लोकात नाही पण स्वर्गातून पाहतात. हा सोहळा पाहून तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिते व्हावे कुळा. स्वर्गातून सुद्धा बाबा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. त्यांचे पुतणे आणि या कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक आणि नियोजक आदरणीय गणेशराव देशमुख सरांच्या नियोजनातून हा भव्य आणि दिव्य सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि हा मंडप, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहता शिरसगाव मध्ये कीर्तन झालं असं वाटत नाही, साक्षात पंढरपूरच्या वाळवंटात ही सेवा चालू आहे. आणि एक वाक्य बोलतो गणेश दादा, पैशावाली माणसं महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत, पण असा कार्यक्रम करण्यासाठी वाघाचं काळेज असावं लागतं, ते कोणाचंही काम नाही. आणि आमच्या सरांनी ते काम केलेलं आहे. अख्ख्या गावाला सगळ्यांना सोबत घेऊन, जरी ते आयोजकाच्या भूमिकेमध्ये एकटे असतील तरी सप्ताह ते म्हणत नाही माझा, ते गावचा सप्ताह आहे या भावनेनं सगळ्यांना सोबत घेऊन चालतात. या कार्यक्रमाचं विशेष भिडवलं. आणि सगळ्या क्षेत्रामध्ये, समाजकारणामध्ये, धर्म क्षेत्रामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो. सर असतील, सरांचा संपूर्ण परिवार असेल, त्यांच्यावर प्रेम करणारा त्यांचा समस्त मित्र परिवार, गावातील सर्व वारकरी मंडळी, भजनी मंडळी, उपस्थित सर्व कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक, नियोजक, ताळकरी, माळकरी, वारकरी, गायक, वादक, विनेकरी, चौदार, शिष्यमाली, मातृग, पितृग, बालक मंडळ, महिला मंडळ, तरुण मंडळ, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, व्यवहार, सहकार, व्यापार, कला, क्रीडा, कृषी, सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व, गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, तलाठी, व्यवसाय, पोलीस पाटील, पंचामध्ये अध्यक्ष, सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, आजी, माझे गावकरी, उपस्थित परिसरातले झाले सगळे हौशी, दोनशे, नऊशे, कोणी राहिला नको सगळ्याचा कार्यक्रम या सगळ्याला धन्यवाद. शिवला प्रारंभ भेटावलं. या कार्यक्रमाला ज्यांची कीर्तन सेवेसाठी विशेष उपस्थिती आहे, महाराष्ट्राचे धडाडीचे मृदुंग वादक, तेज तर्रार असे दर्जेदार मृदुंग सम्राट आमचे कृष्ण महाराज घोरपडे. कृष्ण महाराज या ठिकाणी 8 दिवस उपस्थित आहेत. आणि त्या क्षेत्रामध्ये सध्या अत्यंत ट्रेंडिंगला त्यांचा विशेष आमचे कृष्ण माऊली, त्यांनाही मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर हरिभक्त परिणामचे चैतन्य महाराज, मृदुंग वादक चैतन्य महाराज उपस्थित आहेत. गायनाची सुंदर अशी साथ करण्यासाठी महाराष्ट्राचा लाडका आवाज भजन सम्राट माझे मित्र उद्धव बापू शिंदे बापू या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्राचा बुलंद आवाज भजन सम्राट माझे परमार्थ स्नेहाचे किशोर महाराज देवटे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती, माझ्या जीवनाचे शिल्पकार, माझे गुरु आणि माझे वडील आदरणीय वंदनीय भाऊ, वडीलही आज योगायोगाने उपस्थित आहेत. त्यांनाही या ठिकाणी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती माझे अतिशय जवळचे लाडके मित्र आमचे प्रसाद महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. अत्यंत सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आहे. सुंदर असे साऊंड सिस्टीम आणि हा धर्म मंडप ज्यांचा आहे, महाराष्ट्रामध्ये मोठा सत्ता म्हणलं की त्यांच्याशिवाय पारच पडत नाही. सिर्फ नाम ही काफी है असे आमचे वायुनंदन ब्रँड, त्यांच्या नावातच ताकद आहे. वायुनंदन मोठा सत्ता म्हणलं की वायुनंदन असे आमचे आवटी बंधू. साऊंड सिस्टीम अत्यंत त्यांचीच आहे, सुंदर आहे. मंडप अत्यंत असा इंद्राच्या दरबारात हा सोहळा चालू आहे, इतका लख प्रकाशन, अत्यंत असं सुंदर कार्यक्रमाचं नियोजन. आणि कीर्तना संदर्भात सुद्धा आमच्या आवटी भाऊनीच या ठिकाणी विशेष आग्रह करून त्यांच्या प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. या निमित्तानं उपस्थित परिसरातील सर्व वारकरी मंडळी, महाराज मंडळी, बाळ टाळकरी, चोपदार, विनेकरी, सोशल मीडियाचे प्रतिनिधी, सगळ्यांचा नामोल्लेख करणे शक्य नाही. आदरणीय बाबा महाराज रमेशानंद गिरी बाबांची या ठिकाणी विशेष उपस्थिती. आदी कोणी बरीच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमच्या सगळ्यांच्या चरणांना नतमस्तक सेवेला प्रारंभ मिळाला. प्रमाण त्यांच्या बोला देव भक्ताचा अंकेला. प्रमाण म्हणजे शिक्कामोर्तब, त्यांचा बोला, त्यांचं बोलणं देवासाठी प्रमाण आहे. कुणाचं? भक्ताचं बोलणं. प्रमाण त्यांचा बोला, अभंगाचा केंद्रबिंदूवर का सेंटर हा विषय लक्षात ठेवा. भक्ताचं बोलणं देवाला किती
शास्त्रीय आहे, किती प्रमाणबद्ध आहे, किती अधिष्ठान स्वरूप आहे. निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध जरी भक्त बोलले तरी देवाला ते खरं करावं लागतं, इतकं प्रमाण बोललंय विडावलं. असं का होत? देव भक्ताचा अंकेला अंकित आहे देव. मला सांगा, जगावर सत्ता कोणाची? देवाची. आणि देवावर सत्ता तुका म्हणे भावे, देवा सत्ता लाभावे, देवा सत्ता लाभावे, तुका म्हणे भावे, तुमची जेवणाची झाले मला लोड आला तुमच्यावर. जरा मोकळं बसा, जरा हाताने टाळी मुखानं आम्ही एवढं तासभर तुमच्याकडे काम मिळवलं. तुझी चिंता कशी? हो, गजानन महाराजांच्या दरबारात बसले, बोलन ते खरं करण्याची ताकद आहे. जगदंबा मातेचा आपल्या गावात जागृत देवस्थान आहे, त्याच्यामुळे कशाची भीती नाही. मोकळं बसा जरा मिळवलं. जगावर सत्ता कुणाची? देवाची. देवावर सत्ता भक्ताची. मिळवलं. संत रिमोट आहे आणि टीव्ही का चॅनल म्हणजे देव. सोपं कळते. तिकडून जसा चॅनल बदलला जाईल तसं देवाला उड्या हाणावं लागतात. म्हणजे देवाचा रिमोट कंट्रोल संतांच्या हातात आहे. मिळवलं. प्रमाण त्यांच्या बोला, त्यांचं बोलणं देवाला प्रमाण. आणि ऐका, संतांचं बोल काय असतं? ताकद शब्दाचे नसते, शब्दाच्या मागे जे तप आहे त्या तपाची ताकद असते. ज्ञानोबा म्हणतात, माझे आज सत्यवादाचे तप वाचा केले भूतकल, या फळाचे महादीप पातळी प्रभू. शब्दाची पावर नाही, शब्दाच्या मागे तपश्चर्याची पावर आहे. विडालं. किती बोलणं प्रमाणे ऐका. ज्ञानोबा पैठणला आले म्हणजे यावं लागलं शुद्धीपत्र घेण्यासाठी. पैठणमध्ये चमत्कार केलेला सगळ्यांना माहिती आहे. रेडा वेद बोलवला, पैठणमध्ये ठेवला विडा. ज्ञानोबा तुम्ही बोलवा रेडा. ज्ञानोबा मी बोलवतो रेडा, पण निवृत्ती दादा तुम्ही फक्त आज्ञा सोडा. मुक्ताबा म्हणजे ज्ञाना तुझ्या तोंडात पडू प्याडा. अरे ऋग्वेद बोलला रेडा तो पंडित झाला याडा. त्याच्या आकल बंद झाली. म्हणजे रेडा कुठं वेद बोलत असतो का? रेडा वेद बोलत नसतो, बोलवणारे ज्ञानोबा आहेत. विडलं. काय काय माणसं म्हणजे रेडे नावाची माणसं असते आणि ती वेद बोलली असते. ती तर्कवान निळोबरांनी दणकून पुरावा दिला. पुत्र म्हणजे मुलगा, म्हशीचा पोरगा. तो वेद बोललाय. त्याचा आले गावात मंदिर आहे. कधी गेले तर दर्शनाला जा. आणि तिथे गेल्या संताचं दर्शन नाही, देवाचं दर्शन आहे, रेड्याचं दर्शन. आणि रेडा म्हणायचं नाही, लहान गावकरी. रेडेश्वर महाराज, त्यांच्या दारावर पिकपूर्ण होत. रेडेश्वर महाराजांची कृपा. 365 दिवस अखंड विना चालू आहे. रेड्याच्या दारात 50 कोटीचं मंदिराचं काम चालू आहे. कुणाचं? रेड्याचं मंदिर. ती संताची पावर आहे. विडवलं. रेडा वेळ बोलवला शुद्धीपत्र घेऊन, प्रमाण त्यांचे बोला. हे माझं मूळ मुद्दा आहे बरं का, लक्षात ठेवा. आळंदीकडे ज्ञानोबा निघाले आहे. ज्ञानोबा आपल्या तालुक्यात आले.
नेवासा तालुक्यात कीर्तन म्हणून सुरुवात इथून केली. नेवासा परिसरामध्ये ज्ञानोबा निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताराय साहेब, बाकीचे वारकरी. ज्ञानोबा निघाल्यावर काय एकटे चलत होते काय? राजा चाले ते वैभव सांगते, वारकरीचा सुद्धा असा यात्राच्या यात्रा निघत होता ज्ञानोबांच्या. ते सामान्य का बालवय ज्ञानोबांचं. तीन देव जैसे परब्रह्मीचे ठसे, परब्रह्म स्वरूप दिसतंय मला. ज्वलंत जिवंत परब्रह्म ज्ञानोबा नेवासा नगरीमध्ये आलेला आहे. आणि अचानक त्या गावामध्ये घटना घडली. एका व्यक्तीला दैवात्म्य झाली आणि त्या व्यक्तीची प्रेत यात्रा निघाली. मालक गेलेले आहेत. एका माऊलीचं कुंकू पुसलेलं आहे. पण ज्ञानोबांचं तेज पाहून त्या संतांच्या विषयी त्या माऊलीच्या अंतःकरणामध्ये जिव्हाळा निर्माण झाला. ज्ञानोबांचं दर्शन घेण्याची इच्छा झाली. हजारो माणसं पाय पडते ते तशी ती माऊली सुद्धा ज्ञानोबांच्या पाय पडली. ज्ञानोबांच्या मुखातून शब्द बाहेर गेला, अखंड सौभाग्यवती भाऊ. त्या माऊलीने कपाळ वर केलं तर कुंकू पुसलेलं होतं. त्या माऊलीच्या डोळ्यात पाण्याला माऊली, दोघी माऊलीच बरं का, हेही माऊली आणि हेही माऊली. विश्वाच्या माऊलीला प्रश्न केला त्या माऊलीनं, महाराज अखंड सौभाग्यवती भाऊ हा तुमचा शब्द बाहेर निघालेला आहे आणि प्रेत यात्रा चालू ना, ते माझ्या मालकाचे आहे. माझं कुंकू पुसलंय. माऊली, काळानं घातलेला घाला हाय खरं समजायचं का तुमचा शब्द खरा समजायचा? ज्ञानोबाने सांगितलं, माऊली काळजी करू नका. रामाच्या धनुष्यातून सुटलेला बाण ज्ञानोबांच्या मुखातून सुटलेला शब्द परत रिटर्न नाही. शब्द गेला गेला, परत माघारी नाही. काय तुमच्या मालकाचं नाव? म्हणजे सच्चिदानंद. माऊली, ज्यांच्या नावात सच्चिदानंद स्वरूप आहे ते जातीलच कसे ना? अजून तर पुढे काम करायचंय त्यांना. ज्ञानोबांनी ते प्रेत खाली ठेवायला सांगितलं. कृपा कटाक्ष न्याहाळीला आपल्या पदी वैसवले, संतांच्या दृष्टीत पावरे मायबा. ज्ञानोबांची नजर त्या प्रेतावर पडली. झोपेतून माणूस उठावा तसे सच्चिदानंद बाबा जिवंत झाले. काय अधिकार आहे ज्ञानोबांचा? त्या माऊलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. माऊली, माझं कुंकू तुम्ही परत जिवंत केलं. माऊलीने सांगितलं, पण आता तुझ्या मालकाचा पुनर्जन्म झालाय. तुझ्याकडे तुझ्या मालकाला ठेवता येणार नाही. उरले ते हरी तुम्हा समर्पण आता माझ्या ताब्यात द्यावं लागेल. आणि त्या सच्चिदानंद बाबांना शिष्य बनवलं. आपल्या तालुक्यात ज्ञानोबांनी कमीत कमी 2 ते 3 वर्षे मुक्कामी होते. अशा वजनदार मातीतली माणसं आहेत आपण. साक्षात ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आपल्या नेवासा नगरीमध्ये निर्माण झाली. ज्ञानोबांनी ओव्या सांगाव्यात आणि सच्चिदानंद बाबांनी लिहून घ्याव्यात. त्यावेळेस त्या माऊलीने प्रश्न केला, महाराज मेलेले मालक कस काय जिवंत झाले? ज्ञानोबाने सांगितलं, आई तुझं कुंकू पुसलंच होतं, तुझे मालक गेलेच होते, पण माझ्या राखीव पोट्याची पावर लावून ही गेलेली केस रिटर्न आणली. राखीव पोटा असतो बरं का, एखाद्याला जर फाशीची शिक्षा झाली आणि राष्ट्रपतीच्या जर मनात आलं त्याला सोडून द्यायचं. त्याला राखीव पोटा म्हणतात, अधिकार. एक सही केली तर फाशीची शिक्षा सुद्धा कॅन्सल होते. हे राष्ट्रपतीच्या सही ताकद आहे. तसं ज्ञानोबाने सांगितलं, तुझे मालक गेलेलेच होते, पण माझ्या मुखातून जो शब्द बाहेर पडलेला आहे तो शब्द देवासाठी सुद्धा प्रमाण आहे. यमराजाच्या हातून तुझ्या मालकाला बाहेर आणावं लागलं, इतका संतांचा शब्द देवाला प्रमाण आहे. अभंगाच्या पहिल्या
त्यांच्या बोला एवढं भक्ताचं संताचं बोलणं देवासाठी प्रमाण आहे. ज्ञानोबा 18 सांगतात, भक्त जेत जैसेने पायी ते तर मी तैसाचे होत जाई, जो मी तुझे झालो आहे खेळण्याचे. लहान बाळ खेळण्याला खेळवतो तसं देव सांगतात, भक्त मला खेळवतात, मी त्यांच्यासाठी खेळणं झाले. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावे ते इच्छा, देव भक्ताचा अंकेला काही बोलू द्या प्रमाण त्यांच्या बोला बोलणं प्रमाण. पैठण निवासी नाथ बाबा, आता आपल्याला पैठणच जवळ नाथ सागरातच पाणी, त्याच्यामुळे मजा आहे आपली जरा वजनदार काम चालू सगळं. आणि मग नाथ महाराज म्हणजे लय ऐश्वर संपन्न, संत शांत श्रीमंत, जेत जेत संपत्याने दया, दोन्ही वस्ती आल्या एके ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. तसं नाथ बाबांचं जीवन. अहो दत्त महाराज चौकदारकी करतात, लक्ष्मी वाडा सारून गेला जगाचा बाप. कावडीने पाणीच्या ऐश्वर्य संपन्न संत काय कमी हो. नाथ महाराजांच्या घरी सोन्याची ताट होती, सोन्याची वाटण, सोन्याच्या चमचे लोकांना जेवायला, आणि तुपाला बादली आणि तूप वाटा वगैरे. आता वरणाला आहे, आता तूप राहिलंय का? तूप म्हणलं की चूप. परवा एका गावात गेलो जेवायला, पुरणपोळीचा स्वयंपाक आणि एक मातांवाली तूप वाढा आली. एका हातात तुपाची वाटेन, दुसऱ्या हातात तिने दाबण आणलं. तुपाचा दाबणाचा काही संबंध नाही. ते दाबणा काय शेंडा तुपाच्या वाटेत बुडला, आमच्या वरणाच्या वाटेत जर टाकला निळंबा तुपारा म्हणून शेंडीने तूप वाढलं की हिंगली. म्हणलं हे तर काहीच नाही, आम्हाला कसे वाच म्हणावं लागतं कशी असेल तरी. मी म्हणलं एक नंबर पद्धत. आणि मग लय छान पद्धत आहे.
म्हणजे महाराज काहीच नाही, ह्याच्या पुढचं अपडेट अवतार बघायचा का म्हणजे पाठवा. तिची जाव आली, ती सुई घेऊन आली. आता किती पडला असं मी, तरी मी म्हणावंच लागलं वा एक नंबर पद्धत. ती म्हणजे महाराज हे काहीच नाही, ह्याच्यापेक्षा पुढचं व्हर्जन बघायचं मला पाठवा. म्हातारी आली हातात परत आणि परत इसको आणला. मी म्हणलं पोळी होती का काय, परत इसको आणला तुपाचा एकच कम नुसता इस्क्यात टाकला, अख्ख्या पंक्तीला नुसतं तुपाचं धुपानं. हे तर दुर्रोज कार्यक्रम केला की नाही चिकट माणसे लई चिकट असते. ज्ञानोबाई म्हणतात तुटकने चित्ती ठेवा तुला तैसा दक्ष पराव्या मुला नातरीने दैवाच्या परिवरी लाहोरुतले आती संस्कृती वै संयुक्त असे करी दारिद्र्य जायचा. काय काय असते पैसा आहे पण दानत नाही ना. लई पैशावाली पंडित एक जण इसरीवर रस्त्यावर उभं होतं बघ, भिकारी म्हणलं साहेब 10-5 रुपये दे, तर उघड नाही फाटका तुटका शर्ट उघड भाकर तुकडा निघ. भिकारी म्हणला साहेबा रुपया नाही सदरा नाही तुकडा नाही म्हणजे तर कशाला थांबलाय, चल की माझ्या संग भीक मागाय 50 तुला 50 म्हणा. म्हणजे पैसा आहे पण दानत नाही. एक सांगतो, धरण किती मोठा असू दे त्या धरणाला सांडवा ठेवावा लागतो. धरणाला जर सांडवा नसेल धरण फुटण्याची शक्यता आहे. तसं तुमच्या संसारूपी धरणामध्ये पैसारूपी भरपूर पाणी साठवा, पण अन्नदान ज्ञानदान दिंडीला पंगत मंदिराचा जीर्णोद्धार गरीबाला सहकार्य शाळेतल्या मुलांना सहकार्य असा थोडा सांडवा ठेवा. म्हणजे हे काढलं स्टॉकला राहत असतं विडवलं. सुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साई तरी या बरे नरका जाणे. चिकट माणसाला काय झालं नाही लयच काय काय चिकट असते. आमच्या गावाकडे एक म्हातारे आती चिकट एकच डोकर फाटलं तरी ती घालते. मी म्हणलं बाबा टाकून दे की हा त्याची लुंगी असायची म्हणजे धोत्राची लुंगी पण टाकून नाही दिलं. लुंगी फाटा दिला दिना फेकून बरमुडा शिवला त्याचाच बरमुडा फाटत आला नाही दिना फेकून गाडीच्या काचा पुसायचे. म्हणजे किती वापर करावा एका गोष्टीचा बा. फडकं फाटत आलं नाही दिना फेकून त्याची त्याने बंब पेटवायचं. मी म्हणलं दिना टाकून राग झाली त्याने राग गोळा केली राखली दाट घासायचं ती. त्याला म्हणून कर बरं 8 दिवसाचा सप्ताह वासा सरांनी केला तसं ते जागेवर मरण. हो हे जिगार लागते माय बाबा असे कार्यक्रम करण्यासाठी. आणि भजन पूजन कुठे होत नाही. भाग्यवंत घरी भजन पूजन आवाज येतो. भाग्यवान माणसं असावी लागतात. तर सदारा पुढे टाळावं मॉनिटर लावा आणि असे सुट्टे होत असतात. गणेश सर भाग्यवान आहेत आणि सगळ्यात विशेष धन्य माता पिता आई वडील भाग्यवान ज्यांच्या प्रती आमच्या सरांसारखं रत्न जन्माला आलं माय बाप. हे एवढ्या सोप्या गोष्टी नसतात. आणि चुलत्याची सुद्धा पुण्य एक आम्हाला आली. आपल्या परिसराचं नंदनवन या जिल्ह्याचे लोकनेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं मारुतरावजी भुले पाटील, त्यांच्या प्रेमानं सरांचे चुलते मायबाप त्या काळामध्ये काहीतरी 70-75 रुपये त्यांना महिना होता. आणि त्या 75 रुपयातले 5 रुपये दर महिन्याला गजानन महाराजांच्या शेगाव संस्थानला ह्यांच्या चुलती ऑर्डर करत होते. तेव्हाची पुण्य हे आता कामाला आले मायबाप. म्हणजे दान कसं करावं त्या काळापासून गजानन महाराजांवर ज्यांचं जीवापाड प्रेम. मग दिंडी जरी आली तरी त्याला जेवण असू द्या वारकऱ्याची सेवा असू द्या अशी परंपराच वजनदार आहे. म्हणून आज मला वाटतं माझ्या वडिलांची गरज आहे का माझ्या वडिलांची गरज आहे. तुझी
बसणारे म्हणजे का होते तेव्हा एकमेकाच्या अंगाला आमचे काय डोकी चक्र झाले काय आम्हाला येडं लागलं ते का अर्धायला त्याला लय का असावं लागत ही मागची हलायचं सुद्धा एवढं सोपं नाही. आज गाणारे वजनदार आहेत, वाजवणारे वजनदार आहेत, आयोजक वजनदार आहेत आणि ऐकणारे सुद्धा वजनदार आहेत. टाव करून काय चाललं रे ह्याचं नेमकं? आमचं काहीच चाललं नाही, परंपरा चांगली हा विषय चालू आहे. माझ्या वडिलांची निराशिका देवा, वडील असतील, चुलते असतील, सरांचे हा सगळा परिवार संप्रदाय जीवापाड जपणारी माणसं आहेत. म्हणून सोपं आहे का तालुक्याला सत्य होत नाही. एका माणसाने एवढा सत्ता करणं ही कलियुगातली क्रांती म्हणावं लागेल. आणि पैसा विषय सोडून द्या, ही जुळून आणायचं सुद्धा सोपं नाही. मॅनेजमेंट, सूत्रबद्धता, वक्तशीरपणा, दर्जेदारपणा, क्वालिटी, क्वांटिटीला किंमत नाही, क्वालिटीला किंमत आहे. विडाला आणि एवढं करून लोक बी आली पाहिजे. लाईट लोक येत आज चारी कोपऱ्यात एक आहेत, खचाखच भरलंय मैदान, जागा नाही. एलईडी स्क्रीन लावून तिकडे निम पब्लिक मंडपाच्या बाहेर येईल. लोक कुठे एक होत्या ते सध्या एवढ्या जर लोकांची गणेश सर एखाद्या नेत्याला आता झेडपी पंचायत समिती आपल्या जिल्ह्यात नाही समजा, पण जर एखाद्याला सभा घ्यायची असते ना एवढ्या पब्लिकची 20 लाख रुपये खर्च आला असता एका दिवसाचा तासाचा, तर इतकी लोक आली नसती. आली तरी गप बसली नसती, जाताना बोंबाली असती. 500 ठरलं 200 मिळालं. ज्यांनी सभा ठेवली त्याचं वाजून गेली असती. पण आज तुम्ही एकच काम छान केलंय. मिळविली मानी वैष्णवांची. आधी किती वारकरी मंडळी, किती वैष्णव आले तर एकत्र, कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार, ज्ञानोबा तुकोबांना जीवापाड जपणारे हे वारकरी एकत्र करणं हे सोपं नाही. मिळविली मानवी वैष्णवांची. सध्या जगात तुम्ही काही कमवू शकता, माणसं कमवू शकत नाही, परंतु सरांनी जी माणुसकी, मानवता कमवली, माणसांची श्रीमंती. म्हणून हा जेवढा समाज हा सोहळा पाहण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी, आपल्या जीवनातला आनंद लुटण्यासाठी, साधूचा उत्सव आपल्या जीवनामध्ये घडतो, या कारणाने आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. हा ईश्वरी संपन्न नाथ महाराजाचा विषय चालू आहे. देव पाणी भरतोय आणि नाथ महाराजांनी भागवतामध्ये विषय सांगितला की जगामध्ये प्रत्येक ठिकाणी देव आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यते, विठ्ठल जळी स्थळी भरला, पिता ठाव नाही उरला, येरुमनी काष्टी पाशाने सकळ, आहे वनमाळी जेथे जेथे. नाथबाबांनी सांगितले जगामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये देव आहे. प्रमाण त्यांच्या बोलावर काही सेंटर लक्षात ठेवा. अभंगाचं पहिलं चरण, संतांचं बोलणं किती प्रमाण आहे ह्याच्यावर सांगतोय. पैठणमध्ये ज्ञानोबांनी जगामध्ये देव आहे असं तत्वज्ञान समाजाला सांगितलं. 2-4 पुस्तकं वाचून येडेवणी करणारे त्या काळात बी होती बरं का. ते म्हणजे नाथ महाराज हे सांगणं सोपं आहे, आम्हाला तुमच्याकडून डायरेक्ट अनुभव घ्यायचा. तुम्ही म्हणताना दगडात देव आहे, झाडात देव आहे, मग दाखव. तुम्ही म्हणताना दगडात देव आहे, मग हा कागडाचा नंदी म्हणले महादेवाच्या पुढं, आणि ह्या नंदी देव आहे का म्हणले का नाही, नंदी ती देव आहे म्हणले, मग तो घास खाईल का खाणार नाही. खऱ्या माणसाला पहिल्यापासून परीक्षा द्यावी लागते बरं का. खऱ्याला लय त्रास आहे.
खऱ्याला गोळी फटला पुरणपोळी खरं खात काटकाळी गरीबाची फाटली जुळली उसाला येणं टोळी गरीबाचं लई मराणी मोठ्याच्या घरात पोत्या पोत्याने पडली साखर गरीबाला मिळाला भाकर शेतकरी राजा असून मी झाला नोकर आमच्या देशात 2000चं बंडल त्याच्या खिशात 50 एकरवाल्याच नाव दारिद्र्य देशात हा गरीबाचं लई मरण आहे तरुण मुलाला आई बाप नको वाटते तर कलियुग माझ्या रांगवायला मिळाली महिना त्याच्या देहातूनच जाईना मी म्हणतो नका का देहातून जाईना पण आई बापाची नको नको जाईना आई बापाला लावतो कामाला सासराला नेतो 4 धामाला कधी आनंद होईल प्रभू रामाला विठ्ठल काय खायला किंमत राहिली अहो त्याच्या पण चोर पकडा मशीन एका तासात 500 चोर सापडलं चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं एका तासात 2000 चोर सापडलं चोर पकडा मशीन भारतात आणि अर्ध्या तासात मशीन चोरीला गेली चोरात मिळत नाही मशीनच नेलं नुसत्याला मिळत ना नेवाशाचा बाजार लागला बाजारात एक जण माशा मारायची पावडर काय बस होतं 2 रुपयाला पुढे माशा मारणार 2 ला पुढे माशा मारणार लोक म्हणजे 2 लाच माशा मारतात मरणाच्या पुढ्या खपल्या म्हणून एक जण घरी गेला बायकोला पुढी सोड पावडर आणली एक माशा राहणार नाही पुढी सोडली पुढी पावडरच नव्हते कागदाची चिठ्ठी होती चिठ्ठी पेनाने लिहिलं होतं उजव्या हाताने जेवण करा डाव्या हाताने माशा हाना आता हे काय औषध आहे का काय का कृष्ण माता चालू ना म्हणून जनाबाने अभंगच केला धुंद झाला तुझा दरबार धुंद दरबार झालाय 2 माणसं झाल्यात मध्ये धुंद अंधा धुंद कानून चालू सगळा अंधा कानून अहो काय खऱ्याला किंमत राहिली खरी सेवा नाथ महाराजांची आणि लोक म्हणली लय जगात येऊ म्हणतात मग दगडाच्या नंदीला घास खाऊ परीक्षा आम्हाला नमुने भेटतात ना काय परवा मला एक भेटला महाराज कीर्तन करताना धोतर का घालता म्हणलं मग बरोबर बोलू का तू तर झाला उघडा आम्ही धर्म जपतो जेवताना काट्याच्या कडेने पाणी का फिरवत असता म्हणलं मग यात येऊ नये म्हणलं काय सांगा काही प्रश्न करतात दोघं जसं सजच वागायचं वार केला सुद्धा सांगतो हा नाही तर लोक पीक करतात आपलं मी परवा सकाळी कीर्तनाने गोल मला चौकात भेटला जय हरी म्हणलं जय हरी ते मला माऊली कुठे आज खेळ खेळ म्हणजे आम्ही काय जंगली रमी खेळतोय काय सहजच बोलतात म्हणे खेळ हे कार बसले काय सोपे असतात का नमुने चौकातले टपरुले पोला खालचे गावचा सेंटर जिथं असून तिथं ज्या टोळ्या कार्यरत असतात ना या गावात धिंगाणा करायसाठीच बसलेले असतात आता आमच्या गणेशाने इतका पाकत लावून सप्ताह केला तरी काय कांच्या डोक्यात गुणगण असं कशा पुढे केला असं अरे करू नको पण जण नको ना तुला तुझ्या बापाची पुण्यतिथी घालणं होत नाही तेरे बस की बात नाही हो तू लय नामचा विषय जे करते त्यांना तरी चांगला म्हणा आणि नाही चांगला म्हणताना गप तरी मरा टीका का करता त्यासले खैर वाढले ते गावात एखादा वारकरी वाढला लगीन ते जर आला देवीच्या पाया पडा लगेच चौकात बसलेली आता काय गंध बुकान
हरी पाटण काकडा आधी तर लय पिऊन वाकडा होत होता आता लागला काकडा करायला तुम्ही आलं का नसती घातली तर बरं पहिलं पियत होतं मला कोण बोलत नव्हतं काही बोललं की हानीत होतं आता पियत आले ना हंता ना आता सहन करा लोकांचा लोड घेऊ नका तुका म्हणे हा जेवण नाही का होतं इथे तुका बरं नाही विचारायचा निवांत तुका म्हणे निवांत राईट राहा जे जे होईल ते पहा तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही करतो लोकांचा लोड घ्यायचा नाही लोक कसे अनंत बुद्धीचे कर्म क्षणोक्षणा पालट ते रंग दररोज आता संगत होतो होय बाधक लोकांचा असं काय त्यांच्या पद्धतीने वागले त्यांना गोड बोललो त्यांच्या पुढे पुढे केलं त्यांना पैसे पाणी दिले की लोक म्हणतात बाहेर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागला की चांगला आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे वागला की वाईट असं कसं काय होऊ शकतं तुम्ही आमचे टॅली करणारे कोण त्यांना वाटतं ह्या सगळ्या रिमोट कंट्रोल आमच्या हातात असावं त्यांच्या काय आपण गुलाम आहेत का बघा तुम्ही लोक कसं बी वागा ना वस्तू चार माणसात बसले एखादा माणूस मोकळ्या मनाने बोलतो बघा त्याचा स्वभावच मोकळा असतो ते 2-4 शब्द फडफड बोलून जातो ते मोकळ्या मनाने बोललो लगेच दुसरे म्हणतात त्याला काय अक्कल आहे का माणसात बसलं की वाच करत काय गप बसावं शांत बसावं संयम असावं नुसतं बोलत म्हणजे बोललं तरी प्रॉब्लेम एखादा माणूस बोलत नाही शांत बसतो त्याला काय माणूस की का म्हणजे असं वागलं तरी प्रॉब्लेम आहे असं वागलं तरी आपल्या पाहुण्यात एखादा माणूस असा असतो बघा ते कोणताच कार्यक्रम सोडित नाही बर्थडे पूजा वास्तुशांती कीर्तन सप्ताह लग्न सगळे कार्यक्रम अटेंड करणार त्याला बी लोक म्हणतात बोंबलं फिरत त्याला काय काम आहे येऊ झाला की तेव्हा झाला की हो एवढ्यावर असो नुसता पंक्तीवर त्याला काय काम माहित म्हणजे कार्यक्रमाला गेलं तरी प्रॉब्लेम कुणाच्या नाही जाऊ द्या गमेत आहे त्याला पैसा कामाला येतो काय शेवटी माणसं जपली पाहिजेत म्हणजे असं वागलं तरी प्रॉब्लेम असं वागलं तरी प्रॉब्लेम 50-50 वागा तरी म्हणतात तो ठाम नाही गरीब तिकडं वागतून गरीब तिकडं म्हणून तो कोपऱ्या म्हणले ते जुनिया परमार्थ आपण आपल्या मस्तीत आणि संतांनी सांगितलेल्या शिस्तीत करायचा लोकांचा लोड घ्यायचा नाही नाथ बाबांनी म्हणले बाबा दगडात देव आहे म्हणता दगडाच्या नंदीला घास खाऊ नाथ महाराज म्हणजे दगडाचा नंदी सुद्धा घास खाणार प्रमाण त्यांच्या बोला शब्द गेला बरं का फक्त नाथ महाराजांचा की दगडाचा नंदी घास खाणार सहज बोलून गेले अहो संतांच्या सहज बोलण्यात कल्याण नाही सहज बोलणे हे पाय वाटे चिंता मने समान होती होती दादा काय ठरवू नाही का तुका तरी सहज बोलेवाने त्यांच्या घरी वेदांत वाळे पाणी सहज शब्द गेला की फक्त निवडायचा दगडाचा नंदी घास खाणार आणि देवाला ते बोलणं प्रमाण करावं लागलं प्रमाण की फक्त नाही आवाज माझा शब्द प्रमाण त्यांच्या किती बोलणं देवाला प्रमाण आहे लोकांनी हातात घास आणून दिला धरा खाऊ घाला दगडाचा नंदी खाईन का आपल्या हातून अरे आपल्या हातून जिवंत बैल घास खाईना रूम शिवाय ठोकीतच नाही तर खाईन कसा लय बैलांचा बी हाल आहे तो आणि कुणाचा बी जन्म मिळावा
पण बैलाचा भेटू नये. आणि पुढचं वाक्य मी का बोलतो, बैलाचा भेटावं पण निदान ऊसतोडीचा तरी बैल होणार. काय हलत राहते बैलांचं, तोंडाला फेस येतो, डांबर तापलेली, 5-6 टन माल त्याच्यात, वरून जोडी त्याच्या बसलेली आणि वरून हाणायचं त्या बैलाला. गाडी सरीतून काढायचे कशी डांबरीनं पाय धरत नाही. लय अवघड आहे रे त्यांचं हाल. सरकारने सुद्धा ह्याच्यावर काहीतरी थोडे कठोर आणलं पाहिजे. आपण मुख्य जनावर सुद्धा देव समजतो, देव पाहतो, त्यांचे हाल डोळ्याला पाहत नाही तो. आणि जे लय चुकीचं वागते त्यांना हा जन्म आहे बघा पुढचा, खाणारे पिणारे आई वडिलांना त्रास देणारे. त्याच्यामुळे आता जरा थोडं चाकोरीबद्ध जीवन झालं. नाथ महाराजांनी हातामध्ये घास घेतला, इतिहास ऐका. महादेवाकडे पाठ केली, नंदीकडे तोंड केलं. आतापर्यंत जे कधीच घडलं नव्हतं असं उलट. घास कोणाला खाऊ घालायचा आहे? नंदीला. हातामध्ये घास घेतला आणि पांडुरंग परमात्म्याशी संवाद सुरू. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना नव्या. निर्जीव जरी नंदी असेल तो त्याच्या चेतना आणण्याचं काम देवा तुमच्याकडे. आमच्या संकट आलं, ही लाज आणि ही काळी आम्हाला नाही. आता जर नरकाच्या नंदीने घास खाऊ घातला, जर घास खाल्ला नाही, इतिहास कलंक लागेल देवा तुम्हाला. आम्हाला ह्या परीक्षा ह्या टोकाच्या. आता महाराष्ट्र गुप्त म्हणजे काय करायचे ते तुम्ही ठरवा. पांडुरंग परमात्मा अवघड जातो. आता पांडुरंगाची नंदीची बी ओळख नव्हती, पण नंदीचा जो बॉस आहे ते हे दोस्त ह्यांचा. नंदीचा बॉस कोणी? हा महादेव. ती डोक्या घेऊन असते ते ना, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव परब्रह्मलिंगम म्हणजे पांडुरंग. पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यावर काय आहे? महादेवाची पिंड आहे. एक एकाचे हृदय. हा, दोन्ही देव एका पाय. हे वेगळे का? पांडुरंगाने महादेवाला फोन केला, फोन पार्वतीने उचलला. म्हणजे बोला म्हणजे आता बाकीचं मला टाइम नाही, म्हणजे क्रिटिकल परिस्थिती, वेळ कमी आहे, मालकाकडे फोन द्या. महादेवाकडे फोन दिला, काय काम आहे? राम राम. कोण? विठोबा पाटील पंढरपूरवरून बोलतोय. म्हणजे कस काय गरीबाची आठवण झाली? आठवण म्हणले परिस्थिती तशी, हे तुमचं जे वाहन आहे नंदी, त्याला फक्त पैठण मध्ये घास खायला सांगा. आणि माझं काम तेवढं तुम्हाला करावं लागेल. ही फोन मोठ्याच्या लेवलला असं करतो का? फोन कुणाचा आलाय ह्याच्यावर सुद्धा भ्रष्टाचार अवलंबून असतो. जर पांडुरंग परमात्मा महागा पुढे तुमचं जर गरुडाकडे काय काम निघालं, तर गरुडाला कामाला झोपायची जबाबदारी माझ्यावर, कारण ती माझ्या अंडर खालचा विषय. आता ही नंदी तुमच्या अंडर खालचा विषय, त्याच्यामुळे ते क्षेत्र तुमचं आहे. आणि तुम्ही एकदा यस म्हणले ती काय डोकाला, आणि एकदा कलेक्टरने परवानगी दिला तर ती काय नाही म्हणत असतो. म्हणजे वरूनच सूत्र हल्ली पाहिजे. पांडुरंग महादेव पॅक केले आणि महादेवाने फोन केला नंदीला, घास खावा लागल, भूक नसली तरी. अहो त्याने आजूबाजूची बाहेर काढली आणि नाथ महाराजांच्या हातातला घास आता ओढून खाल्ला. आणि पैठण मध्ये लोक म्हणले, हा दगडाच्या नंदीला घास खाल्ला का? प्रमाण त्यांच्या बोला. देव भक्ताचा दगडाचा नंदी सुद्धा घास खाऊ शकतो, हे नाथ महाराजांनी जगामध्ये दाखवून दिलं. इतकं देव हा भक्ताचे अंकित विडवलं. किती कंट्रोल मध्ये आहे सांगतात. देवाला जर घराच्या बाहेर निघायचं असेल तर आधी आमची परवानगी घ्यावी लागते, आणि उभा असणारा देव आमच्या परवानगीशिवाय खाली बसू शकत नाही. अभंग
न पुसता जाता नाही. किती अंकित आहेत, विचारल्याशिवाय बाहेर निघत नाही आणि विचारल्याशिवाय खाली बसत नाही. खाली बैसताही भे. भे म्हणजे भेटो भक्ताला. मला सांगा, 28 युग झाली देव विठेवर उभा आहे, अजून बसलाय का हो? खरं सांगा बरं, देवाला बसू वाटलं नसेल का? अरे एकदा गेले पुंडलिकाला, पुंडलिका बसू करायला कटायला नाही, नुसते डोळे वाटरून पुंडलिकाने बघितलं, देव परत घालवलं. नको रे, विचारायलाच नको. खाली बैसताही भे. अजून उभा आहे, युगे 28 विटेवरी उभा. किंवा वाट पाही उभा बेटीची सुंदरते ध्यान उभे. उभा भाविकासाठी अखंड उभा आहे, बसलेला आहे. आणि खाली बसायचं म्हणलं तरी घाबरतो. खाली बैसताही भे. इतका देव हा भक्ताची अंकित. ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावी प्रीत. इतका देव हा अंकित आहे. विडावलं किती अंकित आहे. दामाजी पंत नाम गाणं म्हणजे नाम इकडे 5-6 वर्षाचा उभा नाम दे म्हणजे मी गावाला चालले, हे निवेद घ्या देवाला दाखवा. वडील म्हणजे निवेद दाखवा, नामदेवाला ऐकवलं निवेद खाऊ घाला. आणि बाल नामदेव आहे. आताचे 5-6 वर्षाची टाबरी काय करतात बघा बरं. काय ते सुतात आहेत का? मी तर लई घेतो पोरांना, त्यांना काय महाराजांना फिरत पडले ते गप्पून बोलत आहेत. एकाच कीर्तनात कालवा करत बोलू नको, ते मला तुम्हीच बोलू नका. आता मला बोलायला गावाने बोलले. मग एका प्रश्नाचं उत्तर द्या मला विचार, तेव्हा महाराज अशी कोणती गोष्ट ती वाढल्या बारीक होती? म्हणलं वाढल्या बारीक होती मला नाही येत. ते मला किती सूत आहे बिडी. आता बिडी वाढल्या बारीकच होते. त्याचा बाप रोज वडत बघत आहे. ही बिडेवाली चॅप्टर असतात. पुरे गावागावात नाटकं व्हायची. नाटकात काय महिला काम करत नव्हतं. जुना काळ स्त्रीचं पात्र असलं तरी पुरुषच करायचे. गावातल्या पोरापोराने नाटक बसवलं द्रौपदी वस्त्रहरण. पण त्यांना द्रौपदीच भेटा. म्हणजे पोरग तर तसं पाहिजे ना, गोरं गुंट नाक्षर ते द्रौपदीला न्याय झालं पाहिजे ना. एक पोरग भेटलं पण त्याला होती बिडे वडाची सवय. ते म्हणा मी द्रौपदी होतो पण आपल्याला बिड्या लागते. पोरं म्हणजे बिड्या वड पण त्याच्या महाग गेल्या. तुझं सॉंग आल्या बिडी पण आपल्याला नाचायला एकदा डायलॉग होणार. म्हणलं ओके. द्रौपदीने साडी घातली, मेकअप त्याला चमचम करायचे. द्रौपदी बिडी तोंडाला लावले, झोर का वाढला. पण पडदा उघडणार होतं ते जत्र जास्त केलं होतं. त्याला टाइमिंगच कळाला नाही नेमकं कधी उघडायचा. दोर तोंडात वाढायला आणि पडदा उघडायला एकच टाइम. गडबडीत बिडी पिकली पण दूर कुठं फेकता येतोय द्रौपदीला. तसा तोंडात दूर दाबून लागला. द्रौपदी डायरेक्ट स्टेजवर कृष्ण नुसता उड्या हाणायचा. द्रौपदी तू काहीतरी माझ्याशी बोल. द्रौपदी म्हणजे किशन्या लोक जर मी जर बोलले तर लोक तुला हाणतात मला हाणतात. माझ्या तोंडात बिडीचा दूर रे, मी तरी कवर घेऊन काढू.
द्रौपदीची दमकुंडी झाली. द्रौपदीने आ केलं, दिला दूर सोडून आख्या टेजवर नुसता दूरच. लोक म्हणजे दूर कस काय निघाला. आणि कृष्ण हुशार होते. मला द्रौपदी, मला माहित आहे तुझा जन्म अग्निकुंडातून झाल्यामुळे अजून सुद्धा दूर निघतोय. कारण द्रौपदी जन्म येण्यातून झाला. लोक म्हणले हा अजून झटका दे. लोक म्हणजे खरंय खरंय. लोकांना तरी काय कळतं. कृष्णाला बी काय सुद्धा, कृष्ण सुद्धा आठच बिड्या वाढणारा होता नाटकातला विठाल. बाल नामदेव आहे, भगवंताचं भजन करतायत आणि रामकृष्ण आणि मंत्राचा जप करत करत नामदेव महाराज चालले मंदिराकडे. हे आताच्या लहान मुलांना मी जर आदर्श घ्या ना, आई वडिलांनी असे बाल नामदेव सारखं आपल्या मुलावर संस्कार करा. म्हणून महिला मंडळात देवाकडे एकच मागा, आईचा पुत्र देवी झंडा वंशाचं नाव मोठं केलं पाहिजे असं रत्न आपल्या पोटी असावं. मग ते मुलगा असो अथवा मुलगी असो, भेद करायचा नाही. मुलीच्या बाबतीत प्रमाणे कन्या तरी ऐशी देई जैशी हिरा मुक्ताबाई. मुली तरी कमीत का? सगळ्या क्षेत्रात महिला टॉपला आहेत. गायक वादक IPS साकले प्रांत आमदार खासदार पंतप्रधान राष्ट्रपती सुद्धा महिला. द्रौपदी मुर्मू देश तुमच्या ताब्यात आहे. ही स्त्री शक्तीची ताकद आहे. स्त्रियांना नाव ठेवण्याचा कोणाचा अधिकार नाही. आमच्यातली काय काय मंडळी महिलांना नाव ठेवते. एखादी गोष्ट महिलांना सांगितली, ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही, लगेच पुढच्याला सांगून टाकतात. मी काय काय अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. कृष्ण देव म्हणता डायरेक्ट अवतार घेतला नाही का, आमच्या देवकी मातेच्या कुशीत राहावं लागलं अगोदर. हे स्त्री शक्तीची ताकद आहे महिला. म्हणून तर सरकारने त्यांना पगार सुरू केला आहे. दिली घ्या पण शांत व्हा. लाडक्या बहिणी शिकलेली बोंबलत फिरत ह्यांना सरकारचा पगार येईल. सरकारी नोकर गरज घ्या, फुकट पगार घेते तुम्ही. केवायसी केली का? मुदत संपली असं ना. लाडकी बहीण मध्ये 2 हप्त्याला उशीर झाला होता. टेन्शन मध्ये गेल्या होत्या बहिणी. मला काय काय फोन करायचा, मावले हप्ता आगमन सप्ता बघ ना, हप्ता चढवल. लाडकी बहीण लाडका राजीला का तो बाबू जाणदार केंद्रावर ये घरी OTP येणं, लॉग इन होईना, केवायसी होईना, नंबर लिंक केला ना. काढला म्हातारा पत्राने नंबर लिंक केला होता. लाडकी बहीण बहिणीचा भावाले प्रेम असतं. संसार बघा महिला म्हणजे किती चिकाट्याने करते. संसार करताना केला तर पैसे काढताना, मिठातलं काढताना, जिरीतलं काढताना, मुहूर्त काढताना, नावाच्या खिशातलं काढताना, पैसे काढताना, गल्ला गोळा करताना, महाराला जाताना, शाळे घेताना अख्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेऊन बिड्या वड्या मिळणार तुम्हाला सायऱ्या घ्या मोकळा का. रांगत जाताना सांगत येतात, खायचं येतात घ्यायचं येतात. नवऱ्याचे पैसे चोरून साडी घेतात आणि मालकाला परत दाखवतात माझ्या भावाने घेतले. ते बी म्हणतात छान आहे यार, तुझाच माल आहे का. कपडे धुतानी मोठा कुठे काय होते बघत जा. नवऱ्याचे पैसे चोरून 2 पिवळे मणी करून आणतात आणि इकडे आले म्हणतात माझ्या भावाने मणी केला. अरे त्याच्या मनी नाही द्याने आणि तुम्हाला मनी करा त्याच्या खिशात मनी तुम्हाला कधी मनी करायचं. इतकं बहिणीचं भावा प्रेम आहे. आता शेवटचं वाक्य बोलू का. चोरून करा, उघड करा, पण प्रेम करा. बहीण भावाचं प्रेम सुद्धा राहिलं नाही जमिनीला मार्केट आल्यामुळे. बहिणीने एक वकील काढून 1 अर्ज टाकला ना, किती विनिभार भाव असल्या जागेवर लॉक होतोय. पण एक वाक्य सांगतो, पैसा आज असेल उद्या नसेल, नाते आयुष्यभराचे आहेत. पैशासाठी नाती तोडू नका. विडवलं स्त्री शक्ती. मुलांमध्ये मुलीमध्ये भेद करू नका. मुलीला जगू द्या मुलाच्या समान. वाचवा मुलीचा प्राण. मुलगीच आहे भारतीय संस्कृतीची शान. मुलगीच ठेवत आई बाबाच्या कष्टाचे जाण. म्हणून मुलीच्या पोटी जन्मातले श्रीकृष्ण भगवान. देव येतील पण देवकी आली पाहिजे. त्याच्यामुळे स्त्री म्हणून हत्या करू नका. मुलीच्या जन्माचं स्वागत करा. मुलगा असू द्या अथवा मुलगी असू द्या, समान किंमत द्या. आणि संस्कार महत्वाचे आहेत. बाल नामदेव महाराज गोनाई मातेच्या आणि दामाजी पंताच्या तालमीत तयार झालेलं रत्न. लयनिष्ठा पांडुरंगावर नैवेद्याचा ताट घेऊन गेले. भगवंता घ्या,
वडील गावाला गेलेत, माझ्याकडे आज दुटी आली, लवकर या म्हणले. आई माझी घरी वाट बघते, मला जावं लागत. नैवेद्य खा. देव कुठे खात असतो का? खावाच लागेल म्हणजे. बाळ हट्ट, निष्ठावंत भाव भक्ताचा सोदर, निर्धार हे वर्म चुकणे. भगवंता, रोज वडिलांच्या हातून खाताना आज मी आलो म्हणून खात नाही का? माझं काय चुकलं का? शुद्ध अंतःकरणाने तुमच्या प्रमाण त्यांच्या बोला, नैवेद्य खावा लागल. हा शब्द नामदेव महाराजांचा आहे. आणि जर तुम्ही खात नसाल, प्राण अर्पण करायला तयार. देह जावा त्वा राहो, पांडुरंगे दृढ भाऊ. दुःख आपल्याला सुरुवात केली, पाषाणाची मूर्ती थरथरा कापली, जेबुकी लागले नामय असावे. देवानं विठ्ठल उडी मारावी आणि नामदेवरायांनी घास मडावा आणि भगवंताच्या मुखामध्ये भरावा. नामदेवरायांसाठी देवाला सगुण साकार प्रगट करावं लागलं. प्रमाण त्यांच्या बोला, देव भक्ताचं अंकेला हे बोलणं प्रमाण. आणि किती प्रमाण म्हणून पतकोबर म्हणतात, अवघा त्याचा होय जीव भावासी. हे तिसरं चरण ना, अखंड सर्वस्व भक्ताला दान करतो. अहो नामदेवांवर इतकं प्रेम केलं, देवाला विटेच्या खाली उतरावं आणि नामदेवाला विटेवर उभा करावं. किती टोकाचं प्रेम झालं. नामा झाला देव. हे प्रमाण आहे बोलण्याचा भाव. अहो देव नामदेव झाले, नामदेव देव झाले. अवघा त्याचा होय तिसरं चरण, जीव भावासहित. आणि नामदेवाने विठीवर उभं केलं आणि नामदेवाला सांगितलं गौतम बनायचं, हालायचं नाही, चालायचं नाही, बोलायचं नाही, झाकलेले डोळे उघडायचे नाही. पुजारी आले, पूजा केली, लोण्याचा गोळा तोंडाला लावला. आता नामदेवाला उभं केलं होतं इटीवर, नामाला वाटलं तोंडाला लावला म्हणजे खावाच लागतोय. तोंडा केलं, गेला गोळा. पुजाऱ्यांची धोत्र थर 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 कापायला लागली. आयो देवाने जर लोणी खाल्लं तर आपल्याला मागं काय राहिलं? देव खात नाही म्हणून आपलं चालू आहे आणि देवानेच खायला सुरुवात केली. कसा मेळ बसायचा, सगळीकडे चर्चा व्हायला लागली. योगमायने देवाने प्रसंग तारलेला म्हणजे किती भक्तावर प्रेम करतो. अवघा त्याचा होय तिसरं चरण. सगळं देवाला आरकन भक्ताला जीवे भावासहित माग लागतोय. व देवोपचारे वाणी काही माग मनवली. नामदेवराया, तुकोबराया, माऊली तुम्ही काहीतरी माझ्याकडे मागणी करा. देवाच्या माग लागले, आमची मागणी पूर्ण करा. आणि देव भक्ताच्या माग लागतो. व देवोपचारे वाणी चौथं चरण. काही माग मनवली, तुम्ही काहीतरी माझ्याकडे मागणी करा असं स्वतः देव भक्ताच्या पुढे मागण्याची आस. पाहे मुखाकडे चिंतल्या रोकडे मनोरथ. 4 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. एका चरणाचा भावार्थ उर्वरित अगदी मोजक्या वेळेत पाहू तो कमी करा. हाताना टाळी, मुखानं आवाज मागाशी छान लागला होता, थोडं चेंज करू. सर्वांनी प्रेमानं भजन करायचं आहे आणि अर्ध्या मिनिटासाठी सगळे हात वर करायचे. आता नाही, थांबा सांगतो. कॅमेरावाल्यांच्या हातावर शूटिंग फिरवा आणि 2-4 तरुण मोबाईल मध्ये शूटिंग सुद्धा पाठवा. नाही त्या बातम्या पाठवतो. जरा हे वारकरी संप्रदाय तळागाळात पोहोचवण्याचं काम आजच्या तरुण मुलांवर आहे. आणि कळू द्या महाराष्ट्राला, गावाला सोबत घेऊन चालण्याची कला जर तुमच्यामध्ये असाल, किती भव्याने दिव्य स्वरूपामध्ये सत्ता संपन्न होऊ शकतो. गावचं नाव लोटे करण्यासाठी आणि गजानन महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अर्ध्या मिनिटासाठी करा सर्वांनी हात वर. महिला पुरुष सगळे लेफ्ट राईट, आतले बाहेरचे, खालचे, वरचे, मागचे, पुढचे हात वर वर वर. क्या बात! Thank you.
घ्या हात खाली. लईच निष्ठावान आहेत बुवा. शेवटपर्यंत हात वर ठेवले की पकडणार. तुम्ही जसे हात वर केले तसा तुमच्या आयुष्यातला आनंद आभाळा इतका उंच जावा हेच गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना. आनंद आम्हाला भेटणार नाही हे जे कार्य त्याला धर्म कार्य असावा तो धर्म मग सावून जाते वर्म. धर्म टिकला संभाजी महाराजांना दुश्मन बंदा संभाळ वडिलांनी ज्याला स्वराज्य कडे जेवढे किल्ले कडे तेवढे आम्हाला दान देऊन टाका तुम्हाला जीवनदान. वडिलांनी कमळले संपत्ती दुश्मनांना मागितले तळ पाच्या मस्तकाली मोठ्या वड्या डोळे लाल गुण अजून संभाजी जिवंत आहे. मी माझा प्राण अर्पण करेल पण बापाने कमळलेला मातीचा कण सुद्धा देणार नाही. याला म्हणायचं धर्मवीर. जीव सोडला पण धर्म सोडला नाही. म्हणून आज धर्मवीर म्हणलं की संभाजी महाराज डोळ्यासमोर उभे राहतात. आणि ते ज्यांच्या मुशीत तयार झाले राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. एकाच मातेने दोन राजे घडले शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. कसे घडलेत राजे? माझी जाऊने माझी जाऊने शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. तलवारीसनं भवानी आणि जिने तलवार दिली तिसरा साक्षात तुळजाभवानी. कशी होती तलवार? शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची भवानी देवा मेला के बारे में
फिरली ना करीती माघारी रंगात फिरली ना करीती माघारी खान बनाला दिल्ली दरबारी हुजूर करतो निवारा शब्द खान वस्तीला आला शिवाजीला द्या मावळ्या सजतो अशी तलवार होती मावळे सुद्धा वजनदार होते जातीपातीचं राजकारण छत्रपतीने कधी केलं नाही स्वराज्याची निर्मिती करताना राज्याने कधी विचार केला जाती आणि पातीचा मावळ्याच्या तलवारी पुढे नकारात्मक होता साडेसातीचा लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा अभिमान होता या मावळ्यांना या महाराष्ट्राच्या मातीचा या मातीचा अभिमान असणाऱ्या आपण माणसांना जीवनामध्ये तरुण मुलांनो कष्ट करा नीती ठेवा स्वाभिमान ठेवा आई वडिलांची सेवा करा विचार उच्च ठेवा निर्व्यसनी जीवन जगा तर तुमची लग्न होते आणि सध्या लय अवघड आहे जटिल प्रश्न आहे गावागावातल्या शोध काय काय म्हणतात महाराज तुम्ही लय फिरता मग आमच्या पोराला कुठेतरी बघा किंवा आम्ही काय स्थळ बघत हिंडतो का आमचा प्रवास आम्हाला ओळखा नाही तुझं काय पण ऐकत आहे का बोंबलत फिरते भोवाडात नवाडा ते दारू पिता आई संघ भांडणं बापा संघ भांडणं गावात कोणचा मेट्रा झाला तरी ह्याच नाव पुढे तर कोण पुढेच वाटोळ करायला मोकळे क्वालिटीला किंमत आहे दर्जा कमवा हे त्याच्या मागे लागायची गरज नाही जग तुमच्या मागे लागलं पाहिजे हे तुमच्या मनगटामध्ये धुमकन ते विश्व निर्माण करा तरुण मुलांना तेजस्वी आहे तपस्वी आहे तत्पर आहे त्याला तरुण म्हणतात तरुणांनो लढा रे लढा व्यसनांना जमेत गाडा कुविचार मनातून काढा तुमच्याच अंगणात पडेला चांदण्यांचा सडा तरुणांनो लढा रे लढा लढायला शिका बापाची इष्ट मजा करायची आणि स्वतःच्या मंडळात घेऊन जगण्यात आपला निर्वेशनी जीवन जगा ते सत्य कशासाठी करायचे आपल्यात काहीतरी परिवर्तन झालं मग अशी तुम्हाला डॉक्टर साहेब भेटले व्यसनमुक्तीच्या बाबतीमध्ये ते फार मोठं काम करत आहेत हे गरजेचं आहे निर्वेशनी जीवन आणि एक वाक्य सांगतो या 8 दिवसामध्ये महाराज किती मोठे आणले याही पेक्षा 8 दिवसामध्ये गावातल्या किती तरुण मुलांनी व्यसन करायचं सोडून दिलं हा खरा सप्ता आहे माझा हे परिवर्तन तरुण मुलांनी आपल्या जीवनामध्ये आचरणामध्ये आणा ही काळाची गरज आहे खत संसार होतो ना फटका देणं वासना झटका व्यसन फॅशन वाईट फक्त दिसन तिथं खाली बसून गेलं वेतन गुटखा खाल्लं तोंड फुटून दारू पिला मित्रमंडळ चांगली ठेवा निर्वेशनी जीवन जगा
हा उद्देश तरुण मुलांनी लक्षामध्ये ठेवा. आणि शेवटचं वाक्य सांगतो, ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबाचं गावात वजन असतं, आणि ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. तुमचं गाव सर्वांगानं एक जीवानं एक विचारानं बांधलेलं आहे. म्हणून शिक्षणाच्या बाबतीमध्ये, आरोग्याच्या बाबतीमध्ये, विकासाच्या बाबतीमध्ये हे अग्रेसर आहे. याचं कारण गावची एकी आहे, आणि अशीच एकी ही अखंड आबाधित ठेवा. तरुण मुलांची एक तगडी फळी गावात निर्माण झाली पाहिजे. आपलं गाव सर्वांगानं सुंदर व्हावं यासाठी गावातले तरुण या शिवाजी महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या विचारानं पिटून उठलेले तरुण घडवावेत, यासाठी हा धर्ममंडप आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्या जीवनामध्ये संत विचाराचे कासवटी सोडू नका. आणि संतांमध्ये ही संतांचा महिमा सांगतात, भक्ताचा महिमा सांगतात, म्हणजे त्यांच्या संगतीचं महत्व सांगतात. आणि म्हणून जीवनामध्ये संगत फार महत्वाची आहे. चांगल्याच्या संगतीमध्ये आपलं जीवन असावं अशी तरुण मुलाला विनंती. आणि म्हणून तुकोबरा म्हणतात, इतका अंकित इतका अंकित जग देवाच्या माग, पण देव कोणाच्या माग? अभंगाच्या
उदासीनाचा लागे तुका म्हणे धावे मागे जे उदासीन आहेत उदासीनाचा देह ब्रह्मरूप बघताय शेजाना जे देही उदास कोण गजानन महाराज उदासीन आहेत काही जगाचं घेणं देणं नाही. कुठून आले कसे आले काही माहित नाही म्हणून त्यांचा प्रगट दिन आणि प्रमाण त्यांच्या बोलून असे कित्येक घटना आहेत गजानन महाराजांच्या जीवनामध्ये. कोरड्या विहिरीला पाणी आजही शेगाव मध्ये आहे. महाराज एकदा रेल्वेत बसले किशालीमध्ये तिकीट घालतात तू म्हणजे तिकीट कशाच उदासीनेत म्हणले तिकीट नाही कारण उतर म्हणले तर उतरतो बस म्हणले तर बसलो. गजानन महाराजांना खाली उतरवलं रेल्वेच्या डब्यातून खाली उतरले रेल्वे पुढंच पळणार जाग्या वाडी स्टॉप सगळे टीम आले इंजिनियर आले डोकं आऊट झालं म्हणजे रेल बरं इंधन मी हाय ड्रायव्हर हाय रेल्वे का पुढे सरकणार वारकरी बसले ते म्हणजे महाराज साधूचा अपमान केला साधूला गाडीतून खाली उतरवलं परत विनंती केली महाराज गाडीत बसा. गजानन महाराज गाडी बसली परत रेल्वे घोंगाट पडायला उदासीन अशी अनेक घटना त्यांच्या चरित्रामध्ये आहे. उदासीनाच्या लागे तुका म्हणे मागे संत शब्द प्रमाण असा अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. माझे गुरुवरी माझे पिता श्री आदरणीय वंदनीय भाऊ वडील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. भाऊंच्याच आशीर्वादाने हे संप्रदायाची सेवा करण्याचा योग आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या जन्मगावी कर्जत मध्ये आपण एका जिल्ह्यातील माणसे फक्त तुम्ही ह्या टोकाला नाही त्या टोकाला आहे. कर्जत मध्ये फार भव्य आणि दिव्य ज्ञानोबा तुकोबारांचं मंदिर बांधलेलं आहे. अत्यंत सुंदर मंदिर. मंदिराच्या पुढे शिवाजी महाराज संभाजी महाराज स्वामी विवेकानंद यांचे पुतळे आहेत. हजारो झाडे अगदी नंदनवनात आलेले वाटतं. आणि एक योगायोगाची गोष्ट आहे याच महिन्यामध्ये फार मोठा कार्यक्रम कर्जत मध्ये माऊली मंदिराचा वर्धापन दिन सोहळा संपन्न होत आहे. 28 फेब्रुवारी ते 2 मार्च असा त्रिदिनी भव्य दिव्य राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव त्या ठिकाणी संपन्न होत आहे. हीच सगळी मंडळी तिथं आहेत. आमचे कृष्ण महाराज आहेत उद्धव बापू आहेत देवटे महाराज आहेत. हे सर्व मंडळी दरवर्षी संस्थांवर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असतात. आपणाही सर्वांना विनंती आहे नक्की एक दिवस तो आश्रम पाहण्यासाठी कर्जतला या. आपले शिरसगावची बरीच मंडळी घरी सुद्धा येऊन गेलेली आहेत. मागल्याच एक 8 दिवसापूर्वी इथले एक दादा आले होते आमचे पाहुणे आहेत हे वाबळे बंधू वगैरे हे सगळी मंडळी संस्थांवरती आलेली आहेत. आपणालाही विनंती कधी त्या परिसरात आले तर नक्की संस्थान पाहण्यासाठी. अत्यंत सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आदरणीय गणेशरावजी देशमुख सर